हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे वाजले आहे 8 वाजले. माझ्या आंघोळ वगैरे केस हे केले. मला मेहंदीला पण लावायची आज. तर मी मस्त चहा ठेवला, तुम्हाला दाखवते. ब्लॅक टी, छान फुलं आलेले आहे, तुम्हाला दाखवते. जास्वंदीला पण फुलं आलं तर मी देवपूजा करेल ना तेव्हा तोडेल. आणि छान छान मस्त गुलाबाचे फुलं पण आलेले आहे. 3 फुलं आले गुलाबाचे मस्त. पूजा करेल ना तेव्हा फुलं तोडेल मी. तर मी मेहंदी पण भिजवून ठेवलेली आहे आणि ही लोखंडी कढई आहे त्याच्यातच भिजवते. तर याच्यात मी भिजवत असते. आता पटकन थोड्या मेहंदी लावून घेते. मेहंदी लावून झाली होती. केस पण माझे धुतले गेलेले आहे. आणि इथं मस्त छान बाबांनी कैरीचं लोणचं केलेले एकदम झटकेफट. तर हे लोणचं झटपट लोणचं केलेलं आहे हे. आणि त्याच्यानंतर आता काकडी दिशे चिरून देते जेवणामध्ये. मी सकाळी मस्त छान मटकीची भाजी केलेली आहे. तर मटकीची भाजी चपात्या जेवण करतो आणि नंतर बोलतो तुमच्याशी. पूर्ण झाले. मी म्हटलं तर थोडंसं कपाट आवरून घेऊयात, कारण की कपाटामध्ये हालत एकदमच बेकार झाली. मला कपाटच नवीन घ्यावं लागेल, कारण की कपाटामध्ये वस्तूच बसत नाही. तर म्हणजे वस्तू म्हणजे कपडे नाही बसत. तर चला मी आता पटकन कपाट आवरून घेते आणि कपाट दाखवते. तर आधीचे चालले चाळे. थांबा थोडंसं. अरे अरे बापरे, डायरेक्ट कपाट अशा साड्या पडायला लागलेल्या आहे. तर हे कपाटाची हालत अशी झाली आहे. तर हे माझं कपाट खूप जुनं आहे आणि पण खूप भक्कमसुद्धा आहे. पण मग आता चेंज करण्याची खरंच वेळ आलेली, कारण की ह्या कपाटामध्ये ना जास्तीचे कपडेच बसत नाही. डबल डोअरचं जरी असला ना तरी पण आता कपडेच मावत नाही, कारण की याच्यात तर पूर्ण माझेच कपडे आहे आणि बाकीच्यांचे तर कपडे सर्व मी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. दिशूचे तर बेडमध्ये ना 2 बॅगा तिच्या झालेल्या आहे. परत एक बास्केट, त्याच्यामध्ये रेग्युलरची यूजवाले कपडे आद्विकचे. त्याच्यानंतर बरेच म्हणजे असे कपडे ना वेगवेगळ्या ठिकाणी बास्केटी आहे माझ्याकडे 2-3. त्याच्यामध्ये इथं साईडला पाहू शकता कपाटाच्या बाजू, तिथं रेग्युलरला माझेच त्याच्यात डेलीचे कपडे आहे. तर माझे तर खूप जास्तीचे होऊन गेलेले आहे. तर आद्विकचे ठीक आहे, अजून छोटं आहे म्हणून तर बास्केटीमध्ये डेली यूजचे बरेचसे त्याच्यात माहून जातात. बाकीचे थोडेफार 2-3 ड्रेस कपाटामध्ये ठेवलेले आहे मी. बाकी कपाटात त्याचे 2-3 ड्रेस सोडतात सर्व माझे कपडे भरलेले आहे. आणि इथे ना मी सर्व आता व्यवस्थित घड्या करून एक व्यवस्थित ठेवून घेण्याचा प्रयत्न करते, कारण की किती असं एकदम कंजेस्टेड जागा आहे कपड्यांसाठी, तरी मला ना अजिबात व्यवस्थित माझं कपाट ऑर्गनाईज करता येत नाही. तर काय करावं असं कधी कधी होतं ना कपड्यांचं. मी मागं तर काय केलं, बरेचसे कपडे ना बॉक्स होता एक मोठा, तर त्याच्यामध्ये मी पॅक करून ठेवले होते. पण मग परत ते बॉक्समध्ये धूळ वगैरे किंवा काळं आपल्याला लागतात ना, मग परत मग काढले. तर काय करू काय नाही असं होतं ना कधी कधी. मी तर आज आवरताना पण मला खूप बोर होत होतं, कारण की मला ना जागाच नव्हती तेवढी. जसं मला कपाट ऑर्गनाईज करायची इच्छा आहे ना, तर तशा पद्धतीने मला ह्या कपाटात तरी नाही करता येणार. लवकरच मी एक नवीन कपाट घेणारच आहे. माझी खूप इच्छा आहे, पण आता ते कधी इच्छा माझी पूर्ण होते बघू. तर इथे चालली आद्विकची मस्ती. आणि आद्विकचं इतकं इरिटेट करतो. आधीच एक तर कपाटात जागा नव्हती ठेवायला आणि त्याच्यामध्ये अजून चिडवायचं काम चालू होतं. तर इथं मग ठेवत होते, जसं जमेल तसे मी आता ऑर्गनाईज केलेले आहे. पण काढताना ना कधी कधी म्हणजे काढताना परत ठेवताना खूप मला हे होतं, एक कपडे काढले का दुसरे कपडे लगेच विस्कटून जातात, कारण की स्पेस जास्त नाही आहे कपड्यांसाठी. तरी पण मग मी ठेवण्याचा खूप प्रयत्न केला व्यवस्थित. तर तरी मी आवरतच असते, माझं हे कपाट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतच असते. आणि मला ना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लागते. आणि कपाट जर माझं व्यवस्थित नसलं ना, मग मला खूप राग येतो. माझं कपड्यांवर खूप प्रेम आहे. मला कपडे फार आवडतात. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला खूप आवडतात. वेगवेगळे जीन्स, स्कर्ट्स,
ड्रेसेस ह्या वेगवेगळ्या प्रकारचे मला कपडे फार आवडतात. लहानपणापासून मला सवय होती आणि माझे पप्पा इतक्या हौशी ना, तर प्रत्येक प्रकारचे ड्रेस घेऊन द्यायचे मला. तर खूप आमच्या हौस-मौज पूर्ण केल्या माझ्या पप्पांनी लहानपणापासून. कॉलेजला असतानासुद्धा जीन्स घेऊन देणार, टी-शर्ट, पॅन्ट असे कपडे घेऊन देणार. मम्मी एक वेळेस रागवायची, "कशाला हे असे कपडे घेताय, ते कपडे घेताय?" पण माझ्या पप्पांचं, "माझ्या मुली हे माझे मुलंच आहे." असं म्हणून मग प्रत्येक हौस-मौज माझ्या पप्पांनी पूर्ण केली. स्वतः यायचे, आम्हाला कपडे घेऊन देणार, सर्व वस्तू जे लागतात ते शॉपिंग करून देणार कॉलेजला असताना. माझ्या मोठ्या बहिणीला आणि मला तर नेहमीच आम्ही हॉस्टेलला राहायचो. तर नेहमी आम्हाला अशा काही गोष्टी ना प्रत्येक महिन्यातून एकदा शॉपिंग करून देणार. परत येताना मस्त छानसं आम्हाला मसाल्यातलं मटण घेऊन यायचे खायला आणि एका हॉटेलमध्ये मग दोघींना खाऊ घालायचे. मग नंतर काही लागेल ते घेऊन द्यायचे. मग जायचे आम्हाला भेटून. ते दिवस आठवत आहे आज मला, तर खूप कपड्यांवरून असं आठवलं की खरंच माझ्या पप्पांनी खूप आमच्यासाठी खूप केलेलं आहे. आणि सर्वांना असेच वडील मिळावं. असेच वडील असतात सर्वांची, खूप जीव टाकतात आणि माझे पप्पा तर खूप ग्रेट आहे. आणि माझ्या पप्पांनी खूप कष्ट घेतले. परत त्या नोकरी करत शेतीसुद्धा केली. माझ्या मम्मीनी पण केलं. इतकं म्हणजे खूप दोघांनी कष्ट केले, म्हणून आज त्यांचे दिवस चांगले आणि त्यांना कायम सुखी ठेवू देव. तर खरंच माझे पप्पा, आज माझ्या पप्पांची मला आठवण आली अचानक. तर इथं तुम्ही पाहू शकता बरेचसे मी कपडे आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं माझे सर्व जीन्स वगैरे वरचे जे कपडे आहे ना, तो कप्पा मी काढून घेतलेला आहे. आणि तिथंसुद्धा इतकं काढायला गेलं ना, एक कपडे काढलं का सर्व कपडे निघतात. पण आता तरी मी ठेवून घेते आणि व्यवस्थित काढेन, कारण की मला ना आता गावाला जायचं आहे. गावाला जाण्याआधी व्यवस्थित सर्व ठेवून गेले का, म्हणजे मी कसं गावावरून आले ना, मला प्रत्येक गोष्ट मला व्यवस्थित मिळेल आणि मग मला घालायला पण होईल व्यवस्थित. स्कूल सुरू होईल तेव्हा मग मला प्रत्येक गोष्ट सापडेलसुद्धा, म्हणून मग मी सर्व गोष्टी आवरून घेत आहे इथं. तर इथं छान मस्त सर्व ठेवून घेतलेले आहे इथं कपडे माझे. आणि इथं थोडे आता आद्विकचे होते ते सुद्धा ठेवून घेतलेले आहे. आता बऱ्यापैकी सर्व आवरलं. आता इथल्या साड्या आहे ना, ज्या साड्या, तर त्या पाऊचमध्ये त्या व्यवस्थित ठेवलेल्या आहे. फक्त पाऊच व्यवस्थित नीट ठेवून घेते, कारण की मी मागं काढलेल्या होत्या म्हणून इकडं तिकडे थोडे पाऊच व्यवस्थित झाले नव्हते. तर ते सर्व साड्या काही पाऊचचे काय झालं तर चेनच तुटून गेलं. चांगले पाऊच आहे पण चेनच तुटून गेलेत. तर बघेल मग मला लवकरच पाऊच पण घ्यावं लागतील साड्यांसाठी नवीन. तर बघेल मी, डझनावर असतात ना तेच परवडतात. तर बघू मग ते नंतर. तर आता इथं साड्यांचं पण व्यवस्थित ठेवून घेतलं आहे मी. आणि ह्या बॉक्समध्ये पण व्यवस्थित माझे ब्लाऊज आहे, जे छान डिझायनर ब्लाऊज आणि आपले वेलवेटचे ब्लाऊज ते ठेवलेले आहे मी इथे. आणि इथं वरती 2 साड्यांचे पाऊचसुद्धा मावून घेतले डब्यावरती. आणि अशा प्रकारे माझं सर्व कपाट ऑर्गनाईज झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सर्व जिथलं तिथं साड्यांचा ड्रेसचं मी पसारा ठेवून घेतलेला आहे. पूर्ण तुम्हाला फायनल लुक आता मी दाखवणारच आहे. त्याआधी मी सर्व माझे ह्या बॅगेमध्ये ना, माझे आय कार्ड आहे ना, BLOचे, म्हणजे आमचे याचे इलेक्शनचे जे कार्ड, ते शाळेचे कार्ड वगैरे आहे ना, ते सर्व व्यवस्थित मी ठेवून घेणार आहे ह्या बॅगेमध्ये. कारण की नंतर मग मला आल्यानंतर परत सर्व जिथल्या तिथं मिळेल आणि मग इकडे तिकडे वस्तू काही होणार नाही, कारण की मग परत मला ना शोधाशोध करावी लागेल. आणि ह्या बॅगीमध्ये ना मी बरेचसे आय कार्ड वगैरे, बाकीचं माझे छोट्या हँड पर्स आहेत ना, त्या ठेवून घेतलेल्या आहे. आणि एक तर पिशूमध्ये पूर्ण माझ्या पर्स ठेवलेल्या आहे. आणि माझं पर्सचं कलेक्शनसुद्धा तुम्हाला बघायला आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पर्सचं कलेक्शनसुद्धा मी तुम्हाला सर्व दाखवेन. माझ्याकडे पण खूप छान छान पर्सेस आहे, तर त्या सर्व मी दाखवेल. पर्स, सँडेल, मला ह्या गोष्टी खूप आवडतात. त्यांचं कलेक्शन मी तुम्हाला लवकरच दाखवेन. तर हे सर्व कलेक्शन मी तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. तर इथं तुम्ही पाहू शकता सर्व आय कार्ड्स वगैरे मी आता व्यवस्थित पॅक करून ठेवून घेणार आहे. आणि ह्या पर्समध्ये व्यवस्थित राहील, म्हणजे आल्यानंतर मला सर्व जिथल्या तिथं मिळेल. तर बाकी कपाट तर सर्व ऑर्गनाईज झालेलंच आहे. फक्त 2 कप्पे असे राहिलेले, ते मी काही आवरायला घेतले नाही, कारण की तिथं साड्यांचे हँगर, आणि त्या ऑलरेडी साड्या मी एका हँगरमध्ये 3-3 साड्या लावलेल्या आहे. तर त्या 3-3 साड्या आणि ते परत अजून मला ठेवायला खूप जड होईल, म्हणून म्हटलं राहू दे ते तसंच. लवकरच मला कपाटचं जे आहे ना नवीन, मी कपाटाचा विचार करते घ्यायचा. बघेल लवकरच घेईन तो कपाटसुद्धा.
आणि विचार करते कसं बनवून घ्यायचं की डायरेक्ट रेडीमेड घ्यायचं. तर नक्की मला सजेस्ट करा बनवून घेऊ की रेडीमेड घेऊ. मला सजेस्ट करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की कपाट कोणत्या प्रकारे घेतलेलं चांगलं राहील माझ्यासाठी. तर मी इथं सर्व आता व्यवस्थित बॅगेमध्ये पण साहित्य माझं ठेवून घेतलेलं आहे. आणि इथं दिशूला मेडल भेटलेलं ते सुद्धा इथं अटकून घेतलेलं आहे. आणि बऱ्याचशा वस्तू मी व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून घेतलेल्या आहे. आता माझं कपाट पूर्ण झालं आहे ऑर्गनाईज. आणि माझं कपाट आता जसंच केलं आहे मी केलं ऑर्गनाईज. जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर मला नक्की सांगाल. आणि ह्या ड्रॉवरमध्ये माझे छोटे छोटे हँड क्लोज, रुमाल, परत बरेचसे असे सॉक्स वगैरे ह्या ज्या ड्रॉवरमध्ये ना मी ठेवत असते. आणि सर्व व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे मी आता. आणि पूर्ण कपाट माझं झाले आवरून. चला मी तुम्हाला एकदा माझं कपाट दाखवते. फायनली माझं कपाट आवरून झालेलं आहे. तर हे इथलं नाही आवडलं कारण की मग ते सर्व मेकअप वगैरे ते खाऊ दिलं. आणि हे तसंच हँगरला कपडे ठेवले खूप साड्या आणि काही ब्लाऊज ठेवले. तसंच बाकी सर्व खालचं मी व्यवस्थित ठेवलं. तुम्हाला दाखवते एकदा. इथे ना हे सर्व माझे इथं लेगीज आहे, इथं कुर्ती आहे, इथं सर्व माझे खूप फेवरेट टॉप्स इथं आहे. हे इथं हे या साईडला हे इकडे स्कार्फ आहे, इकडे माझी शर्ट आहे, इकडे पेटीकोट्स आहे, साड्यांवरती लागणारे पेटीकोट्स. हे सर्व कलर आहे अवेलेबल माझ्याकडे. इथं आहे ह्या साड्या कॉटनच्या इकडच्या साईडला. त्याच्यानंतर फुल ड्रेस इकडे. इथं साड्याच आहे, इथं पण ह्या साड्या आहे. आणि ह्या बॉक्सेसमध्ये माझे वेलवेटचे ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे कपाट. आणि इथं ठेवलेलं आहे माझं स्ट्रेटनर, थोडं साहित्य. इथं माझे हे बेंगल्स, बाकी साहित्य इथं असतं. खूप सारं साहित्य आहे. इथं माझे सॉक्स वगैरे बाकीचे जे हँड ग्लोव्ज, रुमाल जे बाकीचे लागतात ना त्या वस्तू मी इथं ठेवलेल्या आहे. त्याच्यामध्ये थोडंसं साहित्य लागणार आहे. आणि अशा पद्धतीने मी कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे. तर झालं माझं कपाट ऑर्गनाईज. जेवढं म्हणजे ठेवायचं तेवढं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. मी हा माझा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये.